जसा आहे तसा. सारखं सारखं या पोजमध्ये नाही येणार मी. कंटाळून नाही का जाणार तुम्ही? काट. आता हे काय आहे? नाही, बटन आहे ते मला माहिती आहे हो, पण हे काय? ऑन. हे काय? ऑफ. हे काय? ऑन. हे काय? ऑफ. आता हे म्हणजे बटन नाही आहे. नाही म्हणजे बटनच आहे, पण तो मी आहे. मी 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 म्हणजे ॲक्टर. ॲक्टरनी कसं ना बटनासारखं असायला हवं. स्विच ऑन, स्विच ऑफ. म्हणजे काय? डायरेक्टर जेव्हा म्हणतो स्विच ऑन असं कधीच म्हणत नाही डायरेक्टर. तो म्हणतो ऍक्शन, तेव्हा त्या ऍक्टरनी त्या भूमिकेत लगेच शिरायला हवं. आणि डायरेक्टर जेव्हा म्हणतो स्विच ऑफ असं कधीच म्हणत नाही डायरेक्टर. परंतु डायरेक्टर म्हणतो जेव्हा काट, तेव्हा त्या क्षणी त्या ऍक्टरनी त्या भूमिकेतून बाहेर पडायला पाहिजे. असं माझं प्रामाणिक मत आहे. तोच खरा ऍक्टर असं मी मानतो. म्हणजे काय सगळ्यांनी मानायला पाहिजे असं अजिबात नाहीये. पण काय आहे ना, तर माझं सांगण्याचा महत्वाचा मुद्दा मी आता सांगतोय. मला खरं खरं काय सांगायचं माहितीये का? म्हणजे आता काही जण म्हणतात की तुमची ही इमेज आहे तर त्याला धक्का लागू नये वगैरे. हे अगदी योग्य आहे, त्या गोष्टीचा मी आदर करतो. परंतु मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे ऍज अ प्रेक्षक, की आता फॉर एक्झाम्पल मी एखादा सिनेमा पाहतोय, फॉर एक्झाम्पल देऊळ बंद. तर त्यात मोहन जोशी सरांनी जी भूमिका केली होती, श्री स्वामी समर्थांची भूमिका, ती पाहिल्यानंतर असं वाटतं की लगेच नतमस्तकच व्हावं. परंतु तो पिक्चर संपला. नंतर संध्याकाळी फॉर एक्झाम्पल मी वेगळा सिनेमा पाहिला, त्यात सुद्धा मोहन जोशी सरांनीच पण विलनचा रोल साकारलाय. पण तेव्हा असं वाटतं अरे यार क्या बात है यार, विलन है तो ऐसा. काय काम करतात ते. तर असं वाटतं. पण तेव्हा मी हे विसरून जातो ऍज अ प्रेक्षक म्हणून की नाही यांनी स्वामी समर्थांचा रोल केला होता सरांनी, मग आता विलन कसं काय मी यांना ऍक्सेप्ट करू. नाही मी नाही ऍक्सेप्ट करणार. असं नाही होत म्हणजे माझ्याकडनं तरी. कारण मला हे माहिती आहे की नाही, ते ऍक्टर आहेत. ती भूमिका फक्त त्या सिरियल पुरतं किंवा त्या फिल्म पुरतं मर्यादित होती. आता त्याच ऍक्टरनी, म्हणजे कुठलाही ऍक्टर असो, त्यांनी जर का वेगळा रोल केला तर तो रोल सुद्धा ऍज अ प्रेक्षक म्हणून आपल्याला ऍक्सेप्ट करायला हवा असं मला वाटतं, ऍज अ प्रेक्षक म्हणून. तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर का एखादा कलाकार ऍक्शन ते कट एवढ्या पुरतच त्या भूमिकेत मर्यादित राहतो, नंतर तो बाहेर पडतो त्यातून, तर मग आपण प्रेक्षक म्हणून आपण का त्या इमेजमधनं बाहेर पडत नाही? म्हणजे मान्य आहे की ती श्रद्धा असते वगैरे वगैरे, पण आपल्याला तर हे माहिती आहे, आपल्याला तरी देवानी एवढी तरी आपल्याला बुद्धी दिलेली आहे महाराजांनी, की आपल्याला कळतं की काय खरं आहे काय खोटं आहे. बाबा हा कलाकार आहे, ते खरे महाराज नव्हे. तर कसं आहे की मला असं वाटतं की आपण थोडासा हा विचार करायला हवा का, हा प्रश्न आहे. म्हणजे मी विचारतो की बाबा हा ठीक आहे, ह्यांनी हा रोल केला होता छान. तो जेव्हा रोल बघतो आपण तेव्हा हे मला मान्यच आहे. पण जेव्हा तो रोल संपतो, पण त्या ऍक्टरला आपण देव नाही मानता का? कारण तो काय खरा देव आहे का? नाही. तो ऍक्टर आहे. आज तो ह्या रोलमध्ये दिसेल, तो उद्या तो विलनमध्ये दिसेल, अजून कुठल्या रोलमध्ये दिसेल. तर तो ऍक्टर म्हणून आपण तर स्वीकारायला पाहिजे प्रेक्षक म्हणून, असं मला वाटतं. तरच आपल्याला त्या ऍक्टरचं वेगवेगळं टॅलेंट कळेल, जर त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या तर. पण आपण सांगितलं नाही मी ह्याच भूमिकेत तुला बघणार, मी दुसऱ्या बघणारच नाही, तर मग त्या ऍक्टरचं बिचारायचं मरण होतो. त्यांनी कुठल्या भूमिका करायच्या? बरं, तीच एकच भूमिका आयुष्यभर तो करू शकणार नाही. पोटाचं काय मग, पोटा पाण्याचं, त्याला वेगवेगळे रोल करायला पाहिजेत. आणि ऍज अ प्रेक्षक म्हणून आपण ते स्वीकारायला हवे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हे माझं म्हणणं पटतंय का? तर तुम्ही मला सांगा, कुठे? कॉमेंट करून सांगा. काय? कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे इमेजला धक्का लागता कामा नये, तुम्ही लक्षात ठेवा, असं नाही तसं नाही. जे बरोबर आहे त्याचा आदर करतो मी. परंतु मी आत्ता जे काही म्हणालो त्याबद्दल सुद्धा सगळ्या प्रेक्षकांनी विचार करावा असं माझं आव्हान आहे, की आपण एकच कलाकार वेगवेगळ्या रूपात स्वीकारायला हवा का नाही ॲज अ प्रेक्षक म्हणून. बरोबर? तर विचार करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपला हा शो, म्हणजे शो म्हणायला शो खोटा पण तो खरा कधी होईल सांगता येत नाही, तुमच्या रिस्पॉन्सवर आहे सगळं. तर हा शो कुठला आपला? जसा आहे तसा. त्यामुळे मी तसंच ठेवतो सगळं. आणि मग आता कट करायची वेळ आलेली आहे, नाही तर व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे ऑलरेडी. खूप बडबडतोय मी, ते तुम्हाला पटलेलंच आहे. चला तर आता आपण हा व्हिडिओ इथेच संपूया. पण विचार मात्र करा मी जे बोललोय त्याचा. आणि एक, गजानन माऊलींचे व्हिडिओज मी अधूनमधून पोस्ट करतच राहणार आहे. कारण त्याचमुळे हा चॅनल माझा, म्हणजे काय, हा इंस्टाग्रामचा अकाउंट हा असा वर चाललेला आहे. त्यामुळे त्याला विसरून चालणार नाही त्या गोष्टीला. ते व्हिडिओज मी पोस्ट करतच राहीन. आणि उद्या गुरुवारच आहे, म्हणजे उद्या तर पोस्ट होणारच आहे. पण हे असं मी येतोय आदनं म्हणणं हे तर चालूच ठेवीन. काय
जोपर्यंत तुम्ही कंटाळत नाही. ठीक आहे, चलो बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट कसलं, गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग, रात्री बघितलं तर गुड नाईट. चल ना, किती बडबडायचं. बाय बाय बाय.